मी शेतकरी बोलतोय, माती माझी आई, त्यातल्या स्वप्नाचा गणपती. तुमच्या वचनांनी आम्हाला वाट दाखवली, पण आता ती वाचलेली पानंच राहिली आहेत. कोणीतरी वादळ आले, हातातले रोप पाण्यात म्हाले. सूर्याच्या उन्हात पीक फुटावे म्हणून दिलेले स्वप्न आता ओस पडले. तुम्ही म्हणालात कर्जमाफी, 7-12 कोरा से वचन द्या. आम्ही वाट पाहतोय तो पहिला अक्षर, पण फक्त शब्दाचे उरले. हातात फावणे, तोंडात दुपारची भूक, वचनांचा तो स्वच्छ कागद आम्हाला उधळून टाकतोय. ओ सरकारा, कानात वाजते तुझी जिकरीच्या शब्दांची साखळी. देऊन गेला हेस वचन, पण आमच्या शेतात मृत्यूचा सावटा छळतोय. ओ सरकारा, मी पेरून ठेवले विश्वास, पण पावसाने खाल्ले धान्य. आता आमच्या डोळ्यात पाणी, आमच्या घरात गहू न भरता. नांदेडची माती वाशिमच्या वाऱ्यातून बिडणं पिके झाकून गेली. नकोशी निघालेले रस्ते, हातात उरलं कर्जाच दगड न सामावलेले. शेजारच्या शेतकऱ्याने घेतला अखेरचा निर्णय. होकार आईच्या कुशीत मिटला बाळ, आणि गाव सुन्न झाले. आम्ही विचारलो, कुठे आपलं वचन, कुठे हाय ज्या दिवशी कर्जमाफीची गवसणी केलीस? 7-12 कोरा करशील म्हणालात, नाव कागदावर काही बदल केला, पण रुळलेले नावे आणि रिकामे खाती या पोटाला काय भरून देत? ओ सरकारा, ही माती बोलते, आमची पोरं शोधतात भाताच वाट. तुमच्या कागदावरची माफ अशी न राहो जी आमच्या दागिन्यांसारखी धूसर ठरली. आम्ही नाही मागत राजकारण, फक्त जीवन, अन्न आणि कर्जाच पार. ओ सरकारा, ऐका आमचा आवाज, शेवटच्या श्वासापर्यंत हा मागणीचा राव. एक वचन पुरवावं आणि कोणी ऐकून होऊ नये. या घरात पोट फिरलंय. मी शेतकरी बोलतोय, मातीली हाक ऐका, न्याय दया.